पोटात ठेवलं. अनंत उपकार असल्यावर मायबापांचे आईचे अनंत उपकार आहे. बाळा, 1-2 दिवस किंवा 3 दिवस किंवा महिना 2 महिने किंवा 3 महिने नवे तर 9 महिने 9 दिवस 1.5 ते 2 ते 2.5 किलो वजन पोटात वागवलं रे बाळा, पोटात वागवलं. त्याचं बिल किती? 0 रुपये. तू पोटात असताना मला काही माणसं म्हणले, चल पंढरपूरला जाऊन येऊ, यात्रेला चल. माझी यात्रेला जायची तयारी होती, पण त्या वेळेला मी असं म्हटलं नाही की माझं लेकरू पोटात आहे, मला प्रवास जमत नाही. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जायची इच्छा झाली, पण तुझ्यासाठी बाळा, पूजा करताना मी पंढरपूरला नाही गेले रे बाळा. त्याचं बिल किती? 0 रुपये. 0 रुपये. दिवस भरले मला दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. त्यावेळी सोनोग्राफी करून सगळ्या जणांना बोलावलं, सांगितलं लेकरू आडवं झालंय, लेकरू आडवं झालंय. डिलिव्हरी होणं अतिशय कठीण आहे. एक लेकरू वाचेल नाही तर माय वाचेल. दोघापैकी कुणाला तरी वाचवायचं ते 2 मिनिटात सांगा, जास्त वेळ नाही. 2 मिनिटात. याच्यावर
याच्यावर सही करा. सगळ्या माणसांनी सांगितलं होतं लेकरू मरू द्या, पण बाई वाचली पाहिजे. तुझ्या बापानेही सांगितलं तर लेकरू मेलं तर चालेल, पण माझी पत्नी वाचली पाहिजे. मला कळलं, पण आता माझा लेकरू मरणार आहे, मला वाचवणार आहे मला माहीत झालं. आणि तेवढ्याही अवस्थेमध्ये ब्रेड वरून उतरले. मला चालता येत नव्हतं रे, पण सरकत सरकत डॉक्टरजवळ गेले. डॉक्टरचे पाय धरले. डॉक्टरला सांगितलं तुला पांडुरंगाची शपथ आहे. डॉक्टर तुला ज्ञानोबराय तुकोबरायची शपथ आहे, त्या लेकराला मला जन्माला घालायचं आहे. हे लोक जरी तुला म्हणत असतात ना माझ्या बाळाला मारा, मला वाचवा, मला माझ्या मुलाला जन्माला घालायचं आहे, मी मेली तरी चालेल, पण माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही. मी जर जिवंत जर असेल, माझा लेकरू जर मरत असेल, तर माझ्या जीवनाला काही अर्थ राहील. डॉक्टर मी मेली तर चालेल, पण माझ्या मुलाला जन्माला घालायचं आहे. आयुष्यात काय व्हायचं ते होऊ द्या, पण चिमुकल्या लेकराला मला वाचवायचं आहे. डॉक्टरचे पाय धरणारी जर कोण असेल तर आई होती. विनंती करते माझ्या बाळाला वाचवा. स्वतःचा जीव धोक्यात टाकणारी बाळा, आई तुला मी जन्म दिला त्याचं बिल किती रे? लेकरा तुला मी जन्म दिला त्याचं बिल किती? 0 रुपये. थोडासा मोठा झाला, अंगातलं रक्त आटवून टाकलं, दूध पाजलं, तुला कधी बिल मागलं नाही रे दूध यायचं, त्याचं बिल किती? 0 रुपये. हळूहळू तुझी भूक वाढली, मोठी झाली, आता माझ्या दुधावरती भूक थांबत नव्हती. डॉक्टरकडे गेली, पोराची भूक वाढली, काय करू? थोडंसं खाऊ पिऊ घातलं, थोडीशी भाकर चटणी द्यायची, भाकर करायची, पोळी करायची, त्याला तेल आणि मीठ लावून तुला चारायची. चिमणी जशी चोचीमध्ये चारा घेऊन येते ना तशी तुला चारायची रे. अधिक व्यथा केली, तुझ्या तोंडात टाकत होती रे बाळा, पण भाकरीचा तुकडा खायचं तुला जमत नव्हतं तू, पण त्यावेळेस मी तुला चारायचे रे बाळा. त्याचं बिल किती? फक्त 0 रुपये. 0 रुपये. अरे 100 आणि 150 कामाची यादी केली आणि सर्वात खाली आईने लिहिलं एकूण बाकी. मोठ्या अक्षरामध्ये लिहून ठेवलं आणि बरोबर त्याचं उत्तर शिल्लक राहिलेली रक्कम 0 काढलं. 0 काढलं बाबा. एकूण बाकी किती? 0 रुपये. ज्या माय बाबांना आपल्याला जन्माला घालण्याकरता हितभर पोट फाडायला गेले नाही, आपल्याला जन्माला घातलं त्याचा आदर सत्कार किती केला पाहिजे, किती आदर सत्कार असावा. त्याचं बिल किती? 0 रुपये. म्हणून लक्षात ठेवा मायबाप, आपल्या आयुष्यात आपल्या आई एवढी उपकार जगा दुसऱ्या कोणाचीच नाही, कोणाच नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला गल्ल गल्ले पायात पिरे. शाळेतून घरी येताना उशीर मजला गल्ल गल्ले पायात पिरे. अनमोल जन्म दिला
कृष्ण